पुनर्विकासामुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे जे लोक स्थलांतरित झालेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या बदलाव्या लागतील. क्रमांक 1 ही गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट की जी मुदतवाढ पाहिजे इतक्या लवकर घाईघाईने हे करण्याची आवश्यकता नाही आणि तितक्या वेळामध्ये काम योग्य पद्धतीने पूर्ण होणार नाही याची जाणीव त्यांना आहे. पण काही गोष्टी ह्या त्यांच्या अखत्यारीत नसून त्या दिल्लीच्या अखत्यारीमध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला जर गरज वाटली पुढच्या काही दिवसामध्ये जर आम्हाला त्यांच्याकडून जर तशा पद्धतीचं उत्तर आलं नाही किंवा त्यांना जर त्याच्यावरती काही निर्णय घेता येत नसेल तर त्याच्या पुढची अधिकार ज्यांच्याकडे आहेत म्हणजे दिल्लीला, तर आम्ही दिल्लीला जाऊन सुद्धा आमचं जे काही मत आहे या बाबतीतलं. शेवटी असं आहे की आपण त्याला विशेष पुनरीक्षण म्हणतोय तेव्हा या सगळ्या गोष्टी, सगळी साफसफाई, सगळ्या गोष्टी लोकांना सोयीच्या होतील असं केलं जाणं गरजेचं आहे. लाखो नावं वगळली गेली तर तो एकंदरीत मतदारांवरती अन्याय असेल. त्यामुळे त्याच्या बाबतीत जर इथे काही ऑथॉरिटी नसेल त्यांच्याकडे तर ती दिल्लीपर्यंत जाऊन आम्ही त्याचा प्रयत्न नक्कीच करू. कारण हा मोठ्या प्रमाणावर मुंबई सारख्या शहरांमध्ये येणाऱ्या अडचणीचा भाग आहे. नाही, त्यांना आज आम्ही आमचे प्रश्न मांडले त्याच्यावरती ते त्यांना उत्तर देतील. पण काही गोष्टी साधारणपणे चर्चेअंती आमच्या अशा लक्षात आल्या की या गोष्टींवरती निर्णय इथे होऊ शकत नाही, तो निर्णय दिल्लीमध्येच असणार आहे. आणि मग त्यात गरज लागली आणि विविध पक्षांकडून त्यांना अशा पद्धतीचं रिप्रेझेंटेशन आलेली आहेत किंवा येत आहेत. गरज भासली तर सगळे पक्ष मिळून जाऊ. कारण जे काही काम होतंय ते जर चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये काही सुधारणा होणं हे गरजेचं आहे. त्यामुळे त्यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करणार आहोत. इतर पक्षांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू आम्ही.